अंगणाची हाक येते, अच्छा कोण माझ्या लाडकीला दूर नेते, माझी या स्वप्नात येतो एक राजा, एकदा भेटेल राणी तो माझ्या, घेऊन जाईल मला तो दूरच्या देशी, ना ना तो इथे नांदेल वेडे आमच्या पाशी, ओ हट्टले की पुरा करणार आहे, तू मला सोडून कशी जाशील बाई, माझ्या मनाला जे हवे तेच होणे आहे, जावई विकत घेणे आहे, आहे जावई विकत घेणे आहे, जावई विकत घेणे आहे. थांब थांब बघ, आजीने तुला स्लो चालवायला सांगितलेलीस तरी तू फास्टच चालवलीस ना. अगं मी हळूच चालवत होतो, पण रस्ता लवकर संपला. हो असेल, कारण असं वाटत होतं की 2 मिनिटापूर्वीच आपण घरातनं निघालो. मी निघू? नको, म्हणजे परत कधी भेटणार आहे ते तरी सांग आधी. मला असं वाटतंय की आपल्याला लवकरच भेटायचा योग आहे. काय सांगतेस? कधी कधी भेटायचं? एवढा उतावळा होऊ नकोस. आणि आपल्याला जर असंच भेटायचं असेल ना, तर तुला लवकरच काहीतरी हालचाल करायला हवी. मी काही शांत बसलेलो नाही. लवकरच माझ्या बिझनेसची मुहूर्तमेढ होईल, पण मला जरा वेळ तर देशील? राया, मी तुला आयुष्यभराचा वेळ द्यायला तयार आहे, पण मम्मानी आता माझ्यासाठी मुलं बघायला सुरुवात केली. पण तुझे पप्पा आहेत ना? ते आहेतच आपल्या बाजूनी, पण ते जेव्हा मम्माला तुझ्याबद्दल सांगतील तेव्हा मुलगा काय करतो असं मम्माने विचारल्यावर ते तिला काय सांगणार आहेत? तू म्हणतेस ते येते माझ्या लक्षात, पण प्रांजल, तुझी मम्मा जरा जास्तच खडूस आहे. हे राया, तुला जसं तुझ्या आईबद्दल बोलायला आवडत नाही ना, तसं मला माझ्या मम्माबद्दल बोलायला असं अजिबात नाही आवडणार. ओके सॉरी, परत नाही बोलणार. पण तुला नाही वाटत का तुझी मम्मा तुझ्यावर जास्त संशय घेते? राया, कसं आहे ना, आपण जेव्हा एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो ना, तेव्हा ती व्यक्ती ना तुमच्या घरातल्यांसारखी खूप प्रेम करते किंवा माझ्या मम्मासारखी संशय घेते. ओके सॉरी, परत तुझ्या मम्मा विषयी असं नाही बोलणार. ठीक आहे, माफ केलं तुला. चल निघते मी. बाय. अहो अहो जरा जरा शांत व्हा ना. का शांत होऊ मी? हे बघा, ती वेड्यासारखं बोलली, मला कळतंय, पण कळतंय ना. मग आता पाणी डोक्यावरून जायला लागलंय हे कळत नाही का तुला? कालिंदी, हे सगळं जर का वेळीच आवरलं नाही ना, तर मुकुंदा बरोबरच आपल्यालाही तिच्या वेडेपणाचे परिणाम भोगावे लागणार आहेत. पण मी तुम्हाला सांगितलं ना, मुकुंद बोलणार आहे तिच्याशी. आधी बोल म्हणा. एवढंच होतं तर ती सकाळी बोलल्यानंतर तिला का नाही काही बोललात तुम्ही? सरळ कामाला निघून गेलात ना. मला वाटलं नेहमीसारखं मूर्खासारखं बडबडत ती, म्हणून मी दुर्लक्ष केलं तिच्या बावळपणाकडे. पण आता हे जरा जास्त होतंय. मी तुम्हाला एक सांगू का, म्हणजे रागावणार नसाल तर? कालिंदी, नको सांगूस. असं म्हणलं तर तू सांगणार नाहीयेस. तुम्हाला चालणार नसेल तर मला ना तुझे हेच आवडत नाही कालिंदी. जरा काही नाही झालं की मी तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला आवडणार असेल तर सांगते. नाही म्हणजे तुम्ही चिडणार असेल तर नाही सांगत. अरे काय आहे, मी काय तलवार उचलून बसलेलो आहे का? तसं नाही हो, पण तुम्हाला कधी राग येईल ना काही सांगता येत नाही, आणि मला फार भीती वाटते तुमच्या रागाची. कालिंदी,
मी रागावत नाहीये. बोलणारच का आता तू? हो, हा, तुम्ही ऋताला सारखं सारखं बावळट आणि मूर्ख नका म्हणत जाऊ. हे काय नवीन आहे तुझं? ती तसं वाटते म्हणून आपण तसं म्हणतो की नाही? तुला आम्ही कोणी म्हणतो का बावळट मूर्ख असं? नाही हो, पण अशामुळे ना ती आपल्यापासून दूर होत चालली आहे. ती सुद्धा काही स्वप्न घेऊनच आली आहे ना आपल्या घरात. स्वप्न काय? आपल्या घरातल्या सगळ्यांच्या डोक्यात हे स्वप्नांचं खूळ बसलंय ना. ते कुठे आहेत? पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन स्वप्नाच्या दुनियेत विहार करणारे आपले राजपुत्र. त्यांना म्हणावं तो घोडा जरा बिझनेसच्या दिशेने दामटा, तरच बापाच्या आत्म्याला शांती लाभेल म्हणावं. अहो, प्रयत्न करतोय ना तो. कसले प्रयत्न? सकाळी दोन्ही चिरंजीव माना खाली घालून बसले होते. नाही, मी तुला सांगतोय कालिंदी, ज्या वयात मुलांच्या पैशावर बापाने आराम करायचा ना, त्याच वयात मला मरमर करत पैसे कमवायला लागणार आहेत. काय अभद्र बोलताय तुम्ही. मी तुम्हाला सतत सांगत असते ना, वास्तू तथाच तू म्हणत असते. माहिती मला माहिती. कालिंदी तू ना एक काम कर, आपल्याला बेडच्या वरती सिलिंगवर असं मोठ्या अक्षरात लिहून ठेव. मी रोज सकाळी उठलो ना की पहिलं वाक्य मला हे दिसेल. बघा, आता लगेच दुसरं टोक गाठलं तुम्ही. हो, तुम्ही ना त्या दोघांना समजून घेतलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. राहतो ना मी काहीच केलं नाही असं तुला म्हणायचंय का? नाही, कालिंदी कसं आहे ना की आपण पाण्याने भरलेला पेला एखाद्याच्या हातात देऊ शकतो, पण तो प्यावा त्याचा त्यालाच लागतो ना. म्हणजे मी पैसे द्यायला तयार आहे, पण ते योग्य ठिकाणी गुंतवणं हे कुणाच्या हातात आहे? त्याच्या ना. हो, बरोबर आहे तुमचं, पण ते दोघं आता कुठल्या परिस्थितीतून जात आहेत याचा जरा विचार करायला हवा ना आपण. म्हणजे बघा, मुकुंदाला नोकरीचं टेन्शन आहे, त्यात त्या ऋताची भुणभुण सतत त्याच्या मागे सुरू असते. यात त्याला बिझनेस विषयी कसं सुचणार? ठीक आहे, मी एक वेळ मुकुंदाचा मुद्दा मान्य करतो, पण आपल्या धाकट्या चिरंजीवांचं काय? का ते त्या छोकरीत गुंतलेत म्हणून त्यांना वेळ नाहीये? नाही कालिंदी, या सगळ्यात ना माझे पैसे नक्की बुडणार आहेत. तुम्ही पुन्हा त्याच विषय. असो, हे बघा, मी काय म्हणते, जरा वडीलकीच्या नात्याने ना तुम्ही त्या दोघांना तुमच्या समोर बसवा आणि जरा व्यवस्थित बोला त्यांच्याशी. जरा समजावून सांगा दोघांना. त्यांना ना आता तुमच्या आर्थिक आणि त्याहीपेक्षा जास्त ना मानसिक पाठबळाची गरज आहे. हो, अरे मुलांनो, बोला बडा. तुम्ही काही बोलतही नाही आहात, काही करतही नाही आहात. हेच तर दुःख आहे आमचं. तुमचा प्रॉब्लेम काय हे जर का आम्हाला कळलंच नाही तर आम्ही सोल्युशन कसं देणार आहोत? बाबा, तसा काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आधी होता, पण आता नाहीये. मी बघा काय करतो ते. तेच, हा जो तुमचा सूर्य आहे ना, तो कधी उगवणार आहे याचीच वाट बघत थांबलोय मी. माधवा, थोडा तरी वेळ दे ना त्यांना. अजून किती वेळ द्यायचा आहे? दादा, अरे त्यांनी मनावर घेतलंय ना आता. मग हा काय खेळ आहे काय? मनातला चालू केलं, मनातला बंद केला. हे काय करतात हेही माहित नाही आपल्याला. त्यांचं काम व्यवस्थित चालू आहे. मग तू उगाच त्यांची वकिली करू नकोस. अरे मी वकिली करत नाहीये, मला माहिती आहे म्हणून तुला सांगतोय. आला सगळं माहिती आई, आणि मी जो पैसे देणार आहे त्यालाच काही माहिती नाही अजून. बाबा, तुम्ही जरा शांत व्हा. मी सांगतो तुम्हाला. मी जागा सुद्धा बघितली, मशिनरी काय लागणार आहेत ना त्याची लिस्ट सुद्धा काढली, आणि दादानी त्याचं कॉस्टिंग सुद्धा काढून ठेवलेलं आहे. तुम्हाला जर जागा बघायची असेल ना तर उद्या आपण जाऊ ना जागा बघायला. झालं समाधान? आता डोक्यावर तेल थाप आणि शांतपणे आत जाऊन झोप. नाही, अजून त्यांनी बिझनेस कुठला करणार आहेत हे सांगितलेलंच नाहीये. ए राया, हेही सांग. बाबा, मशिनरी बनवण्यासाठी आहेत ना गिअर्स लागतात. ते गिअर्स आपण तयार करायचे. तुला काय माहिती आहे त्यातली? अरे बापरे, म्हणजे दुसरा कोणीतरी माणूस ठेवणार तू? पुन्हा त्याच्यावर अवलंबून राहणार? नाही बाबा, मला माहिती आहे सगळं. 2 वर्षापूर्वी मी माझ्या मित्राच्या वर्कशॉप मध्ये सगळं शिकलोय. अरे वा, मग एवढं कुठे अडलंय? लोनचं प्रपोजल कुठल्या बँकेत टाकायचंय ना ते ठरवायचं. कुठल्याही बँकेत टाका, नाही तुझ्या बँकेत नको. माधवा, स्वतःच्याच मुलाच्या नशिबावर काय हसतोय? ए आई, अगं मी त्याच्या नशिबावर नाही हसते, त्याच्या बँकेच्या नशिबावर हसतोय मी. बाबा, तुम्ही हसताय ना, त्याच बँकेने कितीतरी गरजू लोकांची नशीबं उघडली. हा आता बोटावर मोजले इतक्या काही नालायक माणसांमुळे आमच्या बँकेवर ही वेळ आली आहे. नाहीतर डोळे मिटून लोक आमच्या बँकेत पैसे गुंतवायचे. हो, मी पण गुंतवले होते, बुडले सगळे. 1 लाख रुपये होते. 1 लाख रुपये होते ना? हो. मग मिळणार. 1 लाखापर्यंत इन्शुरन्स असतो. हा आता वेळ लागेल थोडा, पण मिळणार नक्की. काय सांगतोस काय? नक्की ना?
तू 1 लाख रुपये कधी गुंतवलतेस आम्हाला नाही माहिती ते. अरे ते दादा आता विषय काय चाललाय यांच्या बिझनेसचा ना, तू विषयांतर का करतो सुगत? अरे 1 लाख रुपये अडकले असते ना मला झोप लागली नसती, भूकही लागली नसती. अरे 1 लाख रुपये काही कमी रक्कम आहे काय? दादा सध्या तू यांच्या बिझनेसवर जे पैसे लावले ना त्याची चिंता कर. ए बाबा ए मुलांनो, तुम्ही नीट करणार आहात ना बिझनेस का मी माझे पैसे काढून घेऊ? झालं, ह्याला ना कारणच मिळालं. म्हणजे तुला पण ना नको त्या गोष्टी नको त्यावेळी बोलायला फार लागतात. माधवा, परत पैसे काढून घ्यायच्या गोष्टी करायच्या नाहीत हं? अगं पण आई ते बाबा आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. आम्हाला तुमचा सपोर्ट हवाय. आमचं काही चुकलं ना तर आमच्यावर रागवा, वेळ प्रसंगी ओरडा. काही चुकलं ना तर दिशा सुद्धा दाखवा. फक्त तुम्ही बरोबर आहात ही जाणीव सुद्धा आमच्यासाठी पुरेशी आहे. अरे मी आहेच तुमच्या सोबत. राया, मी तुला सांगूनच टाकतो. तुझ्या आईला माहिती आहे सगळं. खरं तर ना मलाही बिझनेसमन व्हायचं होतं. काय ग एवढं दचकायला काय झालं? अहो पप्पा, एक हाक तरी मारायची. केवढी घाबरले मी. का? आपल्याच घरात घाबरायला काय झालं तुला? रायाचा फोटो पाहत होतीस ना? काहीतरीच काय पप्पा, मी तुम्हाला दुपारीच नाही का दिला फोटो? हो दुपारी दिलास खरा, पण एकच दिलास. मला खात्री आहे आणखीन एक तरी फोटो तू नक्की आणला असणार आहेस. पप्पा तुम्हाला सगळ्याच गोष्टी कशा काय कळतात हो? अगं मी काही एकदम पप्पा झालेलो नाहीये तुझा. तुझ्या याही वयातनं मी गेलोय म्हणून कळतं मला. तर चल मी इथे गप्पा काय मारत बसलोय. ऐक, मी रायाचा फोटो त्या इतर फोटोंच्या गठ्ठ्यामध्ये टाकून ठेवलाय. थँक्यू पप्पा. थँक्यू काय, उद्या खरी तुझी परीक्षा आहे. उद्या तू त्या गठ्ठ्यातनं रायाचा फोटो काढायचा आणि मामाच्या समोर ठेवायचा आणि सांगायचं की मला हाच मुलगा पसंत आहे. मग सुलभा तिला त्याची आणि त्याच्या घरच्यांची सगळी माहिती सांगेल. पण आत्याला त्यांच्याबद्दल कुठे माहितीये? डोंट वरी, मी तिला सगळं सांगून ठेवेन. पण तू फक्त ते फोटो निवडायचं बघ. पप्पा सगळं नीट होईल ना? तुझं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे ना? मग सगळं काही नीट होईल. तू फक्त उद्या कच खाऊ नकोस म्हणजे झालं. बेटा तुझी आणि त्याची प्रेम कहाणी इच्छित स्थळी पोहोचवण्याचा ना हा एवढा एकच पर्याय आहे. पण तू रायाला हिंट दिलीस ना सगळी? नाही, मी त्याला काहीच बोललेले नाहीये. कारण काय होणार हे आपल्याला तरी कुठे माहिती अजून. हो तेही खरंच आहे म्हणा. पप्पा पण खरं सांगा ना, तुम्हाला कसे वाटले ते लोक? एकदम दिल खुलास आहेत सगळी चिटणवीस मंडळी. कोणाच्या मनामध्ये काही किलमिश नाही, खोटेपणा नाही, अगदी स्वच्छ मनाची आहेत सगळी. खरंच बेटा अगदी योग्य निवड आहे तुझी. तू त्या घरामध्ये गेलीस ना तर खरंच खूप सुखी होशील. गेलीस तर म्हणजे? ते तुझ्या काय झालं पप्पा, असे अचानक गप्प का झालात? नाही गप्प कुठे, बोलतोय ना मी. तू आता फक्त उद्याच बघ. चांगली मानसिक तयारी कर. चल मी आता निघतो, नाहीतर मामा इथे यायची. यांची काय खलबत चालली आहेत बघायला. चल गुड नाईट. गुड नाईट. ना 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 ना
कधी बोलला नाहीस ते आम्हाला? त्यावेळेला बाबा रिटायर होणार होते ना, मंग्याचा दवाखाना सुरूच व्हायचा होता अजून. मग घरची जबाबदारी आहे म्हणून केली नोकरी. खरंच आहे, खूप ओढाताण व्हायची नाही तुझी तेव्हा? अगं नाही आई, म्हणजे ते काय ना, जखमेवरची खपली निघाली ना अचानक, म्हणून मी ते बोलून गेलो. आता ही माझीच मुलं माझं स्वप्न पूर्ण करतात ना. झालं तर मी त्यांना सपोर्ट करणारच आहे. पण काय झालं नाही, आज सकाळी ते ज्या प्रकारे हातपाय गाळून बसले होते ना, मला टेन्शन आलं. या आधी त्यांच्या बोलण्यात जो कॉन्फिडन्स दिसत होता तो नव्हता दिसत होता, हो की नाही? हो खरंच आहे. सॉरी बाबा, आम्ही पुन्हा असं नाही होऊ देणार. हो बाबा, आम्ही तुम्हाला शब्द देतो. नाही, एवढंच नाहीये मुलांनो. मुकुंदा, मला ना तुझ्याकडून अजून एक शब्द हवाय. काही झालं तरी तू ऋताला वेडवाकडं बोलायचं नाहीस. आणि हो, परत तुमच्यात भांडण झालेली आमच्या कानावर यायला नको आहेत. आणि तूही राया. बाबा, मी कोणाशी भांडलो? भांडणाचं नाही म्हणते मी. त्या मुलीचा विचार जरा बाजूला ठेवा आता. आधी लगीन बिझनेसचं, मग तुझं, हे लक्षात ठेवायचंय. प्रांजलला पण तसंच वाटतं. नशीब ती तरी समजूतदार आहे. म्हणजे दादा, तुला पसंत आहे ना ती मुलगी? कोण? प्रांजल. विषय कोणाचा चाललाय? रायाचा. मग राज, हे तुम्ही मुलांनी पुढे काय करायचं ठरवलं ते अजून सांगितलेलंच नाहीये. बाबा, उद्याच आम्ही 2 बँकांमध्ये जाऊन लोनचं प्रपोजल देणार आहोत. दादानी तसे डॉक्युमेंट पण तयार ठेवलेत. हो मुलांनो, मनापासून बिझनेस करा. आणि काही अडचण आली ना तर आम्ही आहोतच. आणि तुम्ही प्रयत्न केले तरी बिझनेस नाही चालला तर खचून जायचं नाही. अरे, आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू. कारण धाडस करणाऱ्यांच्या पाठीमागेच देव असतो. पण एक लक्षात ठेवा, जर का नुसते बसून राहिलात आणि पैसे उधळलेत ना तर माझ्यासारखा वाईट दुसरा कोणीही नाहीये. बाबा, धाडस तर आम्ही करतोच आहोत. हा, पण थोडीशी भीती वाटते. म्हणजे आमची पहिलीच वेळ आहे ना, आणि आमच्याकडे काही एक्सपिरियन्स पण नाही. अरे, सुरुवातीला कुठे सगळ्यांनाच अनुभव असतो. कधीतरी प्रत्येकाचीच पहिली वेळ असतेच ना. आता तू जन्माला आलास, लगेच काय चालायला लागलास का तू? नाही, तू असा रांगायचास, मग हळूहळू असा कशाला तरी धरून उभं राहायला लागलास तू. मग हळूहळू हात सोडून चालायला लागला. हो ना बाबा, त्यावेळी खूप वेळा पडायचा. किती लागायचं याला. पण म्हणून त्यांनी उभं राहायचं सोडलं का? नाही. बिझनेसचं पण असंच असतं, अडचणी येतात. पण जर का त्याला तोंड देऊन आपण पुढे जात राहिलो ना तर असं नुसतं घट्ट पायरून उभंच नाही राहता येत, तर असं वाऱ्याच्या वेगाने पळत जाता येत. काय काही समजतंय का दादा? अरे, किती छान समजवलंस मुलांना. क्या बात आहे. वाह. बरं का मुलांनो, ही सगळी वाक्य ना आता लवकरच आपल्याला कुणाच्या तरी निवडणुकीच्या भाषणात ऐकायला मिळणार आहे. दादा, बाबा, मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही कधीच मागे वळून बघणार नाही आणि तुम्हाला कुठल्याच गोष्टीची चिंता करू देणार नाही. आम्ही मन लावून कष्ट करू. हो बाबा, मी राहायला त्याच्या बिझनेस मध्ये मनापासून मदत करेन. माधवा, तुझं इथलं बोलणं झालं असलं ना तर जरा आतमध्ये ये. मीठ मोऱ्यांनी दृष्ट काढायची तुझी. कशाला?
अरे किती छान समजावून सांगितलंस मुलांना. माझीच मेलीची दृष्ट लागायची. आई राया, मनापासून बिझनेस करा. ची खूप भरभराट होते तुमची, म्हणजे मला माझे पैसे लवकरात लवकर परत मिळतील. आता ही वास्तू तथास्तू म्हणली ना तर आवडेल मला. मामांजी बोलावलं? हो, हे बघ, ही सगळ्यांची निवडणूक ओळखपत्र आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाचं ओळखपत्र द्यायचं आणि सांगायचं की न चुकता मतदान करायचं. मतदानाच्या दिवशी जी सुट्टी दिलेली असते ना, ती आपलं कर्तव्य बजावण्यासाठी, पिकनिकला जाण्यासाठी नाही. अगदी बरोबर आहे तुमचं मामांजी. आणि तसंही आपल्या घरातलं कोणीच मतदान चुकवत नाही. वंस, चहा बरोबर कुकीज घ्या. हो, माझी मैत्रीण गेली होती ऑस्ट्रेलियाला, तिने खास मुद्दाम माझ्यासाठी आणलेत. अरे वा. मस्त आहे वहिनी. दादा घे ना तू पण. हो घेतो ना. वहिनी आज एकदम खुशीत दिसताय तुम्ही. काय विशेष काय? अहो, आज आपली प्रांजल मुलगा पसंत करणार आहे ना. पांडू, जी बाई साहेब. प्रांजलला सांग बोलवलंय, लवकर यायला सांगा. होय. वंस, तुम्ही ते मागचे फोटो आणलेत ना,